आता ना आपण बीच एक्सप्लोर करूयात खाली जाऊन. हॅलो फ्रेंड्स, सो कालच्या व्हिडिओमध्ये आपण वेळणेश्वर बीच पाहिला. आज आपला दौरा आहे बुदळ बीचला. खूप कमी लोकांना माहित असलेला अतिशय सुंदर असा बीच. आता हा बीच कसा आहे ना हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. इथे ना तुम्ही तुमच्या 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क करू शकता. अशी प्रॉपर अशी पार्किंग नाहीये इथे, पण ना इथे गाड्या पार्क करायला अगदी सफिशियंट असा स्पेस आहे. आणि इथून खाली ना स्टेअर्स आहेत. इथून खाली आपण बीच वरती जाऊ शकतो. आता ह्या बीच पर्यंत जायचं म्हटल्यावरती आपल्याला साधारणतः 5 ते 10 मिनिटं चालण्याची तयारी ठेवावी लागते. आता ना आपण बीच एक्सप्लोर करूयात खाली जाऊन. ही ना आजूबाजूला इथे राहणाऱ्या लोकांची घर आहेत आणि घराला लागूनच ना अशी त्यांनी थोडीशी पायवाट दिली. इथे पायऱ्या केल्यात मस्त अशा आणि इथूनच आपल्याला बीचला जायला रस्ता आहे. अगदी इझी एक्सेस आहे बीच पर्यंत जायचं. आता गाड्या पार्क केल्या ना की खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांवरून उतरत उतरत ह्या सुंदर नजाऱ्यांचा आनंद घेत आपण बीच पर्यंत पोहोचणार आहोत. थोडंसं चालायला लागतं बीच पर्यंत जायला, पण रस्ता इतका सुरेख आहे ना. अशा आजूबाजूला ना घर आहेत सगळ्यांची आणि ना खूप सुंदर. काय काय घरात आहे तर खरंच खूप सुंदर आहे. आजूबाजूला इथे राहणाऱ्या मच्छीमारांची घरं आहेत. खूप सुंदर अशी कोकणातली घरं तुम्हाला इथे पाहायला मिळतील. सारवलेलं अंगण, दारात काढलेल्या रांगोळ्या, सजवलेलं तुळशी वृंदावन हे सगळं तुम्हाला रस्त्याने जाताना अनुभवायला मिळणार आहे. पायऱ्या उतरून बीच पर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः 10 मिनिटं लागतात. पण बीच पर्यंत जाण्याचा हा मधला रस्ता इतका सुंदर आहे ना. आणि एवढं चालत आल्यावरती साधारणतः आपल्याला ना 10 मिनिटं चालत यावं लागलं. आणि चालणं वरतीच आहे, कारण की इथे चालत आल्यावरती तुम्हाला इतका सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता का ह्या घरात राहणारे किंवा आता ह्या साईडच्या पट्ट्यामध्ये जेवढी घरं आहेत ना ते लोक किती ब्लेस्ड आहेत की त्यांना सकाळी उठल्यावरती ना इतका अमेझिंग असा व्ह्यू पाहायला मिळतोय. म्हणजे अगदी ह्यांची घरं समोर आहेत ना, घराला लागूनच हा वाला बीच आहे. आत्ताच मी चालत आले आणि ह्या बीच पर्यंत पोहोचले. साधारणतः 10 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे बीचवरती येण्यासाठी. ॲक्च्युली ना तुम्ही जिथे गाड्या पार्क केल्यात आता पाहिलं आपण आपली गाडी सुद्धा तिथेच पार्क केलेली. तिथे गाड्या पार्क केल्यानंतर ना 10 मिनिटं असं रोडनी चालत यावं लागतं. असं ना छोट्याच्या घराच्या आजूबाजूनीच रोड आहेत आणि त्या रोडनी चालत आल्यावरती ना आपण बीचवरती येऊन पोहोचतो. तुम्ही जर गुहागर बीच करणार असेल ना तर हा बीच आहे ना बुदळ बीच हे अनएक्सप्लोर्ड लोकेशन आहे. अजून बऱ्याच लोकांना हा बीच माहिती नाही आहे ना, त्याच्यामुळे ह्या बीचवरती खूप कमी गर्दी पाहायला मिळेल तुम्हाला. खूप कमी क्राऊड आहे इथे, पण कमी क्राऊड असल्यामुळे इतका स्वच्छ आणि इतका सुंदर असा बीच आहे ना. आता भर दुपारी आम्ही ह्या बीचला आलोय आणि तुम्हाला ना मी अमेझिंग असा व्ह्यू दाखवते आता बीचचा. सुंदर शांतता आणि ह्या शांततेमध्ये खळखळणाऱ्या लाटांचा आवाज इतकं भारी वाटतंय ना. गुहागर बीचला वगैरे जातो ना तेव्हा भरपूर अशी राऊंड असते. तर तुमच्याकडे थोडंसं फ्री टाईम असाल ना घरी जाताना किंवा तुम्ही जरी ते फिरायला आला असाल तरी तुमच्याकडे थोडंसं फ्री टाईम असेल ना तुम्ही ह्या बीचवरती
प्रचंड ऊन आहे. आता दुपारचे साधारणतः 2:30 वाजलेत. इतकं प्रचंड ऊन आहे, पण तरी पण इथे इतकं भारी वाटतंय ना, मी तुम्हाला एक्सप्लेनच नाही करू शकत. तुम्हाला हा एक्सपिरियन्स जर घ्यायचा असेल ना, तर तुम्हाला डेफिनेटली ह्या बीचवरती यावं लागणार आणि ह्या बीचवरती हा एक्सपिरियन्स घ्यावा लागणार. खूप सुख आहे इथे, खूप म्हणजे खूप, खरंच खूप भारी वाटतंय. समुद्राच्या किनारी असलेली ही झाडं, अगदी सुंदर असा समुद्र किनारा, जिथे नजर जाईल ना तिथपर्यंत फक्त आणि फक्त पाणी. हे ना सगळं सुख अगदी अनुभवण्यासारखं आहे. असं शब्दात ना हे किती छान हे आपण सांगू शकत नाही. तुम्ही जर ह्या समुद्र किनारपट्टीवरती आलात ना तरच इथले सुख अनुभवू शकता. एखादा खूप स्वच्छ, सुंदर, निवांत आणि लेस क्राउडेड असा बीच तुम्हाला जर एक्सपिरियन्स करायचा असेल ना, तर हा बीच एकदम परफेक्ट आहे तुमच्यासाठी. खरंच हा ना खूप सुंदर बीच आहे. तुम्ही जर कधी अजून आला नसाल, म्हणजे बऱ्याच लोकांना माहित नाही. आता कसं होतं की आपण घॉगरला आल्यावर घॉगर बीच आपल्याला माहिती असतो, वेळणेश्वरचा बीच माहिती आहे, हेदवीचा बीच माहिती आहे, पण असे पण काही मध्ये मध्ये बीच आहेत ना जे खूप अनएक्सप्लोर आहेत आणि ते खरंच खूप जास्त सुंदर आहेत. जसं की हा एक बीच, ह्याचं लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. असं पर्टिक्युलर खूप मोठी किनारपट्टी नाही आहे की बाबा जिथे तुम्ही खूप मोठ्या मोठ्या गाड्या वगैरे पार्क करू शकता, पण जिथे आता आपण गाडी पार्क केलेली ना तिथे पार्किंगसाठी अगदी सफिशियंट असा स्पेस आहे आणि लेस क्राउडेड असल्यामुळे ना गाड्या वगैरे सुद्धा जास्त नसतात तिथे आणि तुम्ही अगदी इझिली तुमची 4 व्हीलर तिथे पार्क करू शकता. साधारणतः 10 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे. वॉकिंग डिस्टन्सवरतीच हा बीच आहे आणि मेन पॉईंट म्हणजे ना जिथून आपण चालत येतो ना तिथे इथे राहणाऱ्या लोकांची छान छान सुंदर सुंदर अशी घरं आहेत आणि अगदी सुंदर अशी पायवाटे. मस्त असं पायऱ्या वगैरे चढत उतरत तुम्ही येता. लोकांच्या सभामंडपातून, अंगणातून, मस्त शेणाने सारवलेल्या अंगणातून वगैरे आपण बीचपर्यंत येऊन पोहोचतो आणि इथे आल्यावरचा व्ह्यू ना खरंच खूप जास्त अमेझिंग आहे. घागर पट्ट्यावर फिरायला आल्यानंतर ना आवर्जून करावा असा हा खूप सुंदर बीच आहे. मला ना सिरियसली हे लोकेशन खूप जास्त आवडलंय. लाटाना किती सुंदर येऊन दगडांवरती आपटताय तिथे आणि ते बघायला खरंच खूप छान वाटतंय. सुंदर असं लोकेशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना तुम्हाला जर संध्याकाळचं खूप शांत असा टाईम कुठे घालवायचा असेल ना तर तुम्ही हा बीचची निवड नक्कीच करू शकता. ह्या दगडांवरती बसून संध्याकाळचा मस्त असा व्ह्यू एन्जॉय करण्यात इतकं सुख आहे ना जे तुम्ही इथे आल्यावरतीच ते अनुभवू शकता. मी असं शब्दामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही. आता आम्ही भर दुपारी आलो आहे तरीसुद्धा इतकं छान आणि शांत वाटतंय, तर संध्याकाळच्या आणि सकाळच्या वेळी इथे किती सुंदर वाटत असेल. म्हणजे ना कधी कधी काय होतं माहिती आहे का, खूप कमी अनएक्सप्लोर असे प्लेस असतील ना तर त्या ठिकाणी ना शांतता पण खूप छान असते आणि तिथे स्वच्छता पण जास्त असते. कधी कधी काय होतं आपण ना खूप गर्दीच्या ठिकाणी जायला भेटतो, मग तसा आनंद घेता येत नाही त्या ठिकाणाचा, कारण की खूप गर्दीमुळे मग आपण कंटाळून जातो किंवा हेक्टिक वगैरे होतो. तर ना तुम्हाला थोडं गर्दीच्या बाजूला राहून काहीतरी छान शांत निवांत असं एक्सप्लोर करायचं असेल ना तर घॉगर बीचला आलं तर नक्की एकदा हा बीचसुद्धा एक्सप्लोर करून बघा. खरंच खूप सुंदर आहे. मला जितकं आवडलं ना त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला सुद्धा आवडू शकतो. कोकणात आलात आणि स्पेशली तुम्ही जर घॉगरच्या समुद्र किनाऱ्याला भेट देणार असाल ना तर नक्की एकदा हा बीचवरती सुद्धा जाऊन या. तुम्हाला खरंच हा वाला बीच सुद्धा खूप जास्त आवडेल. मी ना लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ ना मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.